नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 पाहत आहोत. आज आपण होम टॅबमधील पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये असलेल्या कमांडमधील मल्टी लेवल लिस्ट या कमांडबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मल्टी लेवल लिस्ट म्हणजे काय? तर मल्टी लेवल लिस्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नंबरिंग आहे. परंतु नंबरिंग मध्ये सुद्धा अनेक स्टेप असतील तर त्या कशा पद्धतीने दाखवल्या जातात ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण एक उदाहरण पाहू. या ठिकाणी आपला इंडिया घेतलेला आहे. इंडियामधली काही राज्य घेतलेली आहेत. राज्यामधले काही जिल्हे दाखवलेले आहेत. त्या जिल्ह्यामधले काही तालुके दाखवलेले आहेत. त्या तालुक्यामधील काही गावं दाखवलेली आहेत आणि त्या गावामधील काही नगर दाखवलेले आहेत. आता हे कसे दाखवलेत? तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र एक राज्य पाहू. त्याला ए हा अल्फाबेट दिलेला आहे. आता आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर महाराष्ट्रानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश असे 2 राज्य घेतलेत उदाहरणासाठी. मग आता महाराष्ट्राला ए हे अल्फाबेट आणि कर्नाटकला बी, आंध्र प्रदेशला सी अशामध्ये त्यांना आपण नंबरिंग केलं. आता राज्यांना ए बी सी याप्रमाणे नंबरिंग केल्यानंतर राज्यामधले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना इथं रोमन 1, 2, 3 याप्रमाणे नंबरिंग केलेलं आहे. हे झालं जिल्ह्याचं. आता आपण जिल्ह्यामधले तालुके पाहू. तर लातूर जिल्ह्यामधले तालुके रेणापूर, लातूर हे दाखवण्यासाठी 1, 2, 3 हे देवनागरीमधले अंक वापरलेले आहेत. आता लातूर तालुक्यामधील काही गावं आपण पाहूता. तर लातूर तालुक्यामधलं गाव दाखवण्यासाठी इथं अल्फाबेट्स ए बी सी अशा प्रमाणे वापरलेलं आहे. मग इथं मुरुड हे लातूर तालुक्यामधलं एक गाव. आता त्या गावामधले काही नगर दाखवले आहेत. तर ते नगर दाखवण्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी रोमन 1, 2, 3 चा उपयोग केलेला आहे. या प्रकारची यादी आपण मल्टी लेवल लिस्ट या कमांडच्या साहाय्यानं बनवू शकतो. आता हे कसं बनवलं जातं हे आपण पाहू. त्यासाठी मी इथं खालच्या बाजूला वर जी नावं दिली होती तीच नावं टाईप केलेली आहेत. ती सर्व नावं मी सिलेक्ट करतो. सर्व नावं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये असलेल्या मल्टी लेवल लिस्ट या कमांडच्या बाणावर क्लिक करा. कमांडच्या बाणावर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टी लेवल लिस्ट या ठिकाणी दिसतात. यापैकी आपण लिस्ट लायब्ररीमधील पहिली लिस्ट सिलेक्ट करू. त्या लिस्टवर मी क्लिक करतो. लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती सिलेक्ट केली होती त्या माहितीमध्ये नंबरिंग आलेले दिसतात. 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे नंबरिंग आलेले आहे. आता इथं आपल्याला त्यांच्या लेवल सेट करायचे आहेत. म्हणजे इंडिया ही एक कंट्री झाली. इंडियामध्ये महाराष्ट्र हा एक राज्य झाला. मग आपल्याला महाराष्ट्राला थोडंसं पुढच्या बाजूला घ्यावं लागेल. तर महाराष्ट्राच्या यमच्या डाव्या बाजूला क्लिक करा आणि या ठिकाणी पॅरेग्राफ ग्रुपमध्ये असलेल्या इन्क्रीज आणि डिक्रीज इंडेंट नावाच्या 2 कमांड आहेत. इथं ही कमांड आहे डिक्रीज इंडेंट आणि ही कमांड आहे इन्क्रीज इंडेंट. आपण जर इन्क्रीज इंडेंट या कमांडवर जर क्लिक केलं तर ही माहिती एक टॅबनं पुढं सरकते, उजव्या बाजूला सरकते. म्हणजे थोडक्यात इंडिया आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र असा याचा अर्थ होतो. आता आपल्याला हे पुणे त्याला आपण क्लिक करू. तर पुणे या अक्षरावर क्लिक केल्यानंतर इन्क्रीज इंडेंटवर मी एकदा क्लिक करतो. एकदा क्लिक केल्यानंतर ते महाराष्ट्र या राज्याच्या खालच्या बाजूला आलं. परंतु पुणे हे महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे म्हणून आणखी एकदा आपल्याला इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करावं लागेल. म्हणजे काय होईल की तो महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे असं दाखवलं जाईल. याच पद्धतीनं आपल्याला मुंबई हा सुद्धा एक महाराष्ट्रातला जिल्हा आहे. त्यासाठी मुंबईच्या डाव्या बाजूला क्लिक करा. आता इथं इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करण्याच्या ऐवजी तुम्ही कीबोर्डवरून टॅब नावाची की जर प्रेस केली तरी सुद्धा चालतं. बघा आता मी एकदा टॅब की प्रेस केली ते राज्याच्या लेवलला आलं.
पुन्हा एकदा टॅब की प्रेस करतो, ते जिल्ह्याच्या लेवलला येतं. अशा पद्धतीनं आपण इथं मल्टी लेवल लिस्ट सेट करू शकतो. लातूरला सुद्धा आपण जिल्ह्याच्या लेवलला घेऊ. रेणापूर हा जिल्हा नसून तालुका आहे. मग आपल्याला लातूर जिल्ह्याच्या खालच्या बाजूला म्हणजे त्याला तालुका लेवलला घ्यावं लागेल. मी फक्त टॅब की प्रेस करत आहे. टॅब की प्रेस करा किंवा इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणचा त्याचा इंडेंट वाढवू शकता. इंडेंट वाढवण्यासाठी आता लातूर हा सुद्धा तालुका आहे, तर मी त्याला इन्क्रीज इंडेंट केलं. पुन्हा मुरुड, आता मुरुड हा तालुका नसून लातूर तालुक्यामधील एक गाव आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर मुरुडवर क्लिक करा आणि इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा. किती वेळेस, जोपर्यंत ते लातूरच्या अंतर्गत येत नाही तोपर्यंत. आता सध्या हे लातूर या बुलेटेड लिस्टचा सब पॉइंट झालेला दिसतो. आता इथं छत्रपती शिवाजी नगर हे मुरुड मधील एक नगर आहे, म्हणजे आपल्याला ते मुरुडच्या अंडर घ्यावं लागेल. मी छत्रपती शिवाजीनगरच्या डाव्या बाजूस क्लिक करून इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करत आहे. ती माहिती उजव्या बाजूला सरकताना दिसते. आता मुरुडच्या अंतर्गत असल्यामुळं आणखी एकदा म्हणजे या ठिकाणी आपल्याला ते घ्यावं लागेल. मोदीनगर हे सुद्धा मुरुड मधील एक नगर आहे. इथं क्लिक करा, इंडेंट, इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा. मोदीनगर हे नाव उजव्या बाजूला सरकताना दिसेल. अशामध्ये आपण ते मुरुडच्या अंतर्गत घेतलं. आता आपण भोटेनगर हा सुद्धा भाग मुरुडच्या अंतर्गत आहे. इन्क्रीज इंडेंटवर मी क्लिक करत आहे. इंडेंट इन्क्रीज केली. बोरगाव काळे हा जो भाग आहे किंवा हे जे गाव आहे, हे गाव लातूर तालुक्याच्या अंतर्गत येतं, म्हणून आपल्याला ते लातूर तालुक्या अंतर्गत घ्यावं लागेल. त्याचबरोबर मुरुड अकोला. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मल्टी लेवल लिस्ट ऍडजस्ट करण्याचं काम करू शकतो. आता उदगीर हा तालुका आहे. उदगीर तालुका असल्यामुळं आपल्याला त्याला तालुक्याच्या लेवलला ठेवावं लागेल. त्याचप्रमाणे चाकूर हा सुद्धा तालुकाच आहे, त्याला सुद्धा आपल्याला तालुक्याच्या लेवलला ठेवावं लागेल. शिरूर आनंदपाळ हा सुद्धा तालुकाच आहे. तर कर्नाटक हे राज्य आहे, आंध्र प्रदेश हे सुद्धा राज्य आहे, तर आपल्याला ह्याला राज्याच्या लेवलला घ्यावं लागेल. म्हणजे एकदाच इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा. आंध्र प्रदेशावर सुद्धा क्लिक करून एकदाच इन्क्रीज इंडेंटवर क्लिक करा. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मल्टी लेवल लिस्ट तयार करू शकतो. लक्षात आलं? जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.